हॅलो, नमस्कार. सर्वात अगोदर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओचं टायटल पाहून सगळ्यांना कळलंच असेल, की आज होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी आपण पाहणार आहोत. छोट्या-छोट्या काहीतरी ट्रिक्स आणि टिप्स देखील सोबत देणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि त्यासाठी 2.5 वाटी पाणी घेतलंय आणि त्यामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकलंय. 1 चिमूटभर हळद टाकायची कारण ही घरची डाळ आहे त्यामुळं मी एक छान पिवळा रंग येण्यासाठी थोडीशी हळद टाकली शिजवतानाच आणि इथे आपण तेल किंवा तूप टाकायचे. ते कुकरला लावल्यानंतर डाळ उतू येऊ नये म्हणून. त्यानंतर डाळ कुकरला लावून 4 ते 5च शिट्ट्या घ्यायच्या कारण की डाळ जितकी चांगली शिजेल तितकी छान पुरण होणार आहे. त्यानंतर आपण इथं कणिक भिजवायला घेऊयात. इथे मी 2.5 वाटी पीठ घेतले साधारणतः. त्यामध्ये मीठ व्यवस्थित प्रमाणात घालायचे. कारण मीठ जर कमी पडलं तर पोळ्या फुटतात आणि जास्त पण होऊ द्यायचं नाही. पण एक प्रमाण व्यवस्थित घालायचं. कारण तिथे 2.5 वाटी पिठासाठी मी एक अर्धा चमचा मीठ घातले अंदाजे आणि पुरणपोळीची कणिक मळत असताना त्याच्या अगोदर तेल घालायचं नाही. म्हणजे पिठामध्ये तेल घालायचं नाही. नंतर कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला तेल घालायचं सुरुवातीलाच मी सैलसर कणिक मळून घेते. तुम्ही आता व्हिडिओमध्ये जसं पाहताय. सुरुवातीला आपण एक सैलसर कणिक मळून घ्यायची आणि कणिक मळून थोडं-थोडं पाणी घालत-घालत ती मऊ करायची अगोदर आणि त्यानंतर त्यात भरपूर तेल घालून आणखीन ती थोडा वेळ मळून नंतर भिजत ठेवायची ती आपली बाकीची सगळी तयारी होईपर्यंत. तर इथे मी 5 शिट्ट्या काढून घेतल्यात कुकरला डाळीच्या. डाळ व्यवस्थित शिजली आहे. थोडी घरची डाळ आहे त्यामुळे थोडीशी भरड राहिली, पण तरी पण छान शिजली. आता ही आपण याच्यातला कट काढून घ्यायचं कारण की याची आमटी करण्यासाठी आपल्याला यातला जो कट आहे तो काढून घेण्यासाठी मी ही चाळणीमधून डाळ गाळून घेते. त्याच्यातील जे पाणी राहिलेलं असेल खाली ते खाली जाईल आणि वर जे आपण डाळ आहे ती शिजवण्यासाठी म्हणजेच आमच्याकडे याला चटका देणे असं म्हणतात. म्हणजेच पुरण शिजवणे. तर पुरण शिजवण्यासाठी आपण ती डाळ घेणार आहोत. यातलं पाणी काढून घेते मी आणि नंतर शेवटी पण थोडीशी डाळ ठेवणार आहे, जी वाटून आपण एळवण्याची आमटी म्हणजे कटाची आमटी करण्यासाठी ती आपण वापरणार आहे थोडीशी डाळ. आणि ह्यात ज्या कुकरमध्ये शिजवले डाळ त्याच कुकरमध्ये पुरण देखील शिजवायला घेत आहे मी. इथं जेवढी डाळ घेतली आहे, तेवढ्याच समप्रमाणामध्ये साखर देखील घ्यायची. म्हणजे आपण इथं 1 वाटी डाळ घेतली आहे, तर मग 1 वाटीच साखर घ्यायची. म्हणजे पुरणपोळी जास्त गोड होणार नाही. म्हणजे कमी गोड पण होणार नाही आणि जास्त गोड पण होणार नाही. व्यवस्थित गोड होईल. 1 वाटी डाळ असेल, तर 1 वाटी साखर घ्यायची. आणि गूळ वापरून करत असाल, तर गूळ थोडासा जास्तच घ्यायचा आणि अर्धा गूळ आणि अर्धी साखर असं देखील पुरणपोळी छान होते. तर इथे मी पुरण शिजायला ठेवलंय. शक्यतो बारीक गॅसवरच शिजवा, जर पहिल्यांदा करत असाल तर. आणि जर मोठा गॅस असेल, तर मग पटपट हलवत राहावं लागतं. पण लवकर होतं. इथे सोबत आपण विलायची पूड आणि थोडंसं किंचित जायफळ टाकायचं. जायफळ जास्त टाकायचं नाही, थोडंच टाकायचंय. आपण डाळ शिजवतानाच थोडंसं मीठ टाकले चिमूटभर, त्यामुळे इथं आता मीठ टाकण्याची गरज नाही. आणि ऑलमोस्ट आपलं पुरण तयार झालंय. ते झालंय की नाही हे चेक करण्यासाठी इथे काय करायचं, अशा प्रकारे इथं उलटनं उभं करायचं पुरणाच्या मध्ये आणि ते जर उभं राहिलं, तर म्हणजे आपलं परफेक्ट पुरण शिजून तयार झालंय. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि लगेच जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पटकन पुरण वाटून घ्यायचंय. तुम्ही आता पुरण पात्र यूज करू शकता किंवा इथे मी पुरणाची जाळी वापरली आणि तुम्हाला जर गडबड असेल आणि थोडे कष्ट कमी करायचे असतील, तर मिक्सरमधून पण छान होतोय. एक मिक्सरमधून व्यवस्थित वाटलं जातंय, तसं काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही मिक्सरमधून देखील काढू शकतात. पुरणपात्रापेक्षा मला जाळी सोपी वाटते आणि जाळीपेक्षा पण मिक्सरचं पद्धत जी आहे ती जास्त सोपी आहे. तर अशा प्रकारे आपण पुरण व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. आपलं पुरण तयार झालंय आता. मगाशी जी कणिक भिजत ठेवली होती, ती फक्त आता थोडीशी मऊ करून घ्यायची. ती ऑलरेडी मऊ झालेली आहे आता कारण भिजली आहे ती चांगली जवळपास अर्धा तास भिजली आहे. आता पुरणाचा उंडा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपण इथे जेवढी कणिक घेतोय उंडा करण्यासाठी, त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये
पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. आता जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं तुम्ही बघू शकतात, की मी कणिकेच्या दुप्पट पुरण घेतले. आणि उंडा कसा भरायचा तर ते पण तुम्ही बघू शकता. आपले जिथे बोट असतात ना, म्हणजे मध्यभागी वरचा आणि खालचा भाग सोडून मध्यभागी थोडं पातळ आकार करायचा आणि खालचा भाग आणि वरचा भाग हा थोडासा जाडसर ठेवायचा. म्हणजे पोळी अ, काठापर्यंत पण जातं पुरण आणि काठ जाड राहत नाहीत. आणि तुम्ही आता जसं व्हिडिओमध्ये बघताय तसं फॉलो केलं तर तुम्हाला मला वाटतं उंडा भरता येईल. आणि कधी पण पोळी लाटताना ना, आता इथे आपण जिथं बंद केलाय वरचा उंडा, तिथं अगोदर पहिलं बेलन म्हणजे लाटायचं आणि नंतर मग दुसरीकडून लाटायला चालू करायचं. पोळी लाटताना कधीही दोन्ही बाजूनी पोळी लाटायची, एकाच बाजूनी लाटायची नाही. कारण की ती आई म्हणते आमची, की एकांगी होते. म्हणजे एकीकडून जाड आणि एकीकडून पातळ होते. तर दोन्हीकडून असं पलटून-पलटून लाटलं ना, मग दोन्हीकडून व्यवस्थित समान होते. एकीकडून जाड, एकीकडून पातळ अशी होणार नाही. त्यामुळे पलटत-पलटत राहायचं आणि आपलं कणिक व्यवस्थित भिजवली गेली त्याच्यामुळं आणि व्यवस्थित मीठ पडलंय त्यामुळं ते हे जास्त हे झालेलं नाही. कणिक व्यवस्थित झाली की पोळी छान होते. इथं मी फक्त कणिक म्हणजे गव्हाचं पीठ फक्त वापरले. मैदा वगैरे काही घातलेला नाही. आता बऱ्याच जणांचं बघितलं, की मी मैदा चिकट नाही येण्यासाठी म्हणून मैदा घालतात. पण मी मैदा घातलेला नाही कारण आमच्या इथं लहानपणीपासून हे असंच करतात, मैदा वापरत नाहीत. तरीही छान होतात पोळ्या. इथं थोड्याशा छोट्या-छोट्या पुटकळ्या आल्या, की मग पोळी पलटायची आणि या स्टेजला इथं तूप किंवा तेल घालायचं. आमच्या इथं आम्ही अगोदर तेल लावतो तिथं आणि नंतर जेव्हा आपण ताटाला पोळी घेतो, तेव्हा मग त्याच्यावर तूप घालतो. तर मी पण इथं तेल लावलंय आता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तूप देखील लावू शकता. तर बघू शकतात कशी टम्म फुगली एकदम पोळी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या नक्कीच कामाला येतील. अ, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. कमेंटमध्ये तुमच्या आणखीन काही अशा टिप्स असतील तर ते देखील ऐकायला आवडतील आणि आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडतील. इथे आपण एक वाटी डाळ घेतली होती, तर एक वाटी डाळीमध्ये साधारण 5 छान व्यवस्थित पोळ्या झाल्यात. तर 2 ते 3 व्यक्तींसाठी 1 वाटी डाळीची पुरणपोळी बस होते. यामध्ये आपण कटाची आमटी करण्यासाठी देखील 2 चमचे काढून ठेवलेत. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच. धन्यवाद.